नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रोजेक्टबद्दल आणि तो प्रोजेक्ट आहे पुणे ते शिरूर फ्लायओव्हरचा। जवळपास 7,515 कोटींचा गुंतवणूक असलेला हा प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिशादर्शक ठरणार आहे। पुणे ते शिरूर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी तर हे अत्यंत मोठं असं आनंदाचंच भाग्य लाभणार आहे। हा प्रवास जवळपास 2.5 तासाचा आहे, तो फक्त 80 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे। यामध्ये फक्त उड्डाणपूलच नव्हे तर त्यासोबत उड्डाणपुलावरती मेट्रो देखील असणार आहे। त्यामुळे हा डबल डेकर फ्लायओव्हर आता लवकरच धर्तीवर उतरेल याची आपण अपेक्षा करू शकतो। पुणे ते शिरूर दरम्यान प्रवास आता अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। या मार्गावरती 54 किलोमीटर लांबीचा तोही 6 पदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी तब्बल 7,515 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। या प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर हे अंतर जे सध्या गर्दीच्या वेळी 2 ते 2.5 तास लागतात ते केवळ 80 मिनिटांमध्ये पार करता येणार आहेत। या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार असून प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। या महामार्गावरून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। तसेच रांजणगाव 5 स्टार औद्योगिक वसाहतीसह अष्टविनायक दर्शनासाठी देखील भाविकांची या मार्गावरती दररोज सुमारे 1.5 लाख वाहने प्रवास करत असतात। वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव, कोरेगाव, कारेगाव, सरदवाडी आणि शिरूर या भागांमध्ये वाहतूक कोंडी हा खूप मोठा प्रश्न हा बरीच वर्ष झालं लोकांना लागलेला आहे। यामुळे औद्योगिक विकासावर देखील परिणाम होत असून अपघातांच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वाढलेली आहे। ही समस्या सोडवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सरकारने दुमजली उड्डाणपूल प्रकल्प हाती घेतला आहे। हा पूल नेमका आहे कसा, याचं नियोजन कसं आहे ते आपण पाहू। हा उड्डाणपूल प्रकल्प महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MSRDC मार्फत डिझाईन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच DFBOT या मॉडेलवर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पात पुण्यातील खराडी चौक ते शिरूर दरम्यान 6 पदरी उन्नत मार्ग म्हणजे फ्लायओव्हर तयार करण्यात येणार आहे। या मार्गावर खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या 5 ठिकाणी प्रवेश आणि निर्गम म्हणजेच एंट्री आणि एक्झिट दिली जाणार आहे। प्रकल्पासाठी आवश्यक त्या ठिकाणी भूसंपादन केले जाणार असून या प्रकल्पामुळे वाहतुकीचा वेग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे। याशिवाय या मार्गावरती सार्वजनिक वाहतूक ही अधिक वेगवान होणार असून पुणे ते शिरूर दरम्यान सध्या होत असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे। पुणे ते शिरूर दरम्यान नागरीकरण झपाट्याने वाढले आहे। या परिसरात अनेक गावांमध्ये नागरी वस्ती, उद्योग आणि व्यवसाय वाढणार आहेत। त्यामुळे महामार्गाचे रुंदीकरण करणे हे शक्य नाही। त्यामुळे दुमजली उड्डाणपूलच हा कोंडी फोडण्याचा प्रभावी मार्ग आपल्याला पाहायला मिळतो। उड्डाणपुलामुळे या भागातील वाहतुकीला गती मिळणार असून पुणे महानगर क्षेत्र आणि औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना देखील याचा खूप मोठा फायदा होणार आहे। या प्रकल्पात सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका, मधल्या स्तरावर हलक्या 4 चाकी वाहनांसाठी मार्ग आणि तळमजल्यावर अवजड वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग असे नियोजन करण्यात आले आहे। पुण्यातून शिरूरकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रकल्प प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे। शिरूरपर्यंत मेट्रो सेवा वाढवल्यास या भागातील औद्योगिक, धार्मिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे। वनाज ते रामवाडीपर्यंत सुरू असलेली मेट्रो शिरूरपर्यंत नेल्यास कामगार आणि नियमित प्रवाशांची गैरसोय दूर होईल।
याशिवाय रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांना अधिक सोयीस्कर वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांना देखील वेग येईल, ज्यामुळे वेळेत उपचार मिळून प्राणहानी टळण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक नियमांचे पालन अधिक काटेकोरपणे होईल. या प्रकल्पाचे नियोजन अत्यंत व्यापक असून पुणे खराडी चौक ते शिरूर दरम्यानचा 54 किलोमीटरचा 6 पदरी उड्डाणपूल लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. या मार्गावर मेट्रोसाठी स्वतंत्र स्तर राखण्यात येणार असून प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. यामुळे केवळ वाहतूक कोंडी सुटणार नाही, तर औद्योगिक आणि नागरी विकासालाही चालना मिळणार आहे. तर मित्रांनो, ही महाराष्ट्रासाठी आणि खास करून पुणेकरांसाठी असणारी खुशखबर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.